नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. तर मंडळी, पुणे मुंबई हा जो मिसिंग लिंक आहे या संदर्भामध्ये लोकसत्तेने कमरेचे सोडून अक्षरशः डोक्याला गुंडाळल्याचे आता स्पष्ट झालेले आहे. एखाद्या लंगोटी पेपरने करावा असा प्रकार लोकसत्तेने केलेला आहे. लोकसत्ता या नावाला शोभणारा तर हा निश्चितच प्रकार नाही आहे. म्हणजे पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा फज्जा हा मथळाच लोकसत्तेचा फज्जा उडविणारा ठरला आहे. फज्जा उडाला असता तर संपूर्ण प्रकल्पच निकामी झाला असता. प्रकल्पातील मुख्य बोगदे, पूल, केबल स्टँड, ब्रिज आणि अभियांत्रिकी रचनेला तर धक्कासुद्धा लागलेला नाही. ही जी सगळी घटना झाली, हा जी दुर्घटना झाली, ही घटना झाली बोगद्याच्या बाहेर, म्हणजे डोंगर उतारावर झालेल्या नैसर्गिक दरडीची ही घटना होती. प्रकल्प कोसळण्याचा याचा काही संबंध नाही. परंतु लोकसत्तेने विश्लेषणाच्या नावाखाली पत्रकारितेतील जो भ्रष्टाचार केलेला आहे तो भाजपा द्वेषापायीच केला असे म्हणावं लागेल. त्यामुळेच हा प्रकल्प जो होता हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या निमित्तानं त्यांच्यावर तोंडसुख घ्यायला मिळावं म्हणून हा लोकसत्ताने हा प्रकार केला असावा. विशेष म्हणजे मुंबईतील या दळभद्री संपादकाने संजय राऊत जे तोंडाने करतात ते त्यांच्या लेखणीने केले आहे असं म्हणावं लागतं. अवघ्या काही तासामध्ये प्रशासनाने कारवाई करीत हा जो मिसिंग लिंक आहे हा वाहतुकीसाठी खुला केला होता. तो जर पूर्ण फज्जा उडाला असता तर कसा झाला असता बरं. पण मग विरोधकांच्या या तडफडीचा जोरदार समाचार सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यानंतर मात्र यांच्या पार्श्वभागाला दंडुका पडल्यागत ते म्हणजे राज ठाकरे सगत साळे केकाटायला लागलेले आहे. बुलडोझर चालवून उखाड दिया असं म्हणून आपल्या मुखपत्रात छापणारे मुख्यमंत्र्यांनी फक्त बघून घेऊ म्हणताच शंभूड गळेपर्यंत रडारड करी सुटलेले आहेत. खरे तर भाजपच्या कुंडलीमध्ये आणि त्याच्यापेक्षा फडणवीसांच्या कुंडलीमध्ये विरोधक हा ग्रह अतिशय सकारात्मक आहे असे दिसते. कारण बराच प्रचार विरोधक स्वतःच करतात. सत्ताधारी पक्षाला सतत अडचणीत आणून आपली बाजू भक्कम होते असा सर्वसाधारण समज आहे त्यांचा असं दिसतं. म्हणजे फडणवीस यांचे नशीबच इतके जोरावर आहे की त्यांना जे विरोधक मिळालेले आहेत म्हणजे काँग्रेस, उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा आगानं पिछा असलेले नवनिर्माण, हे इतके अर्धमेले झालेले आहेत की बस रे बस, त्यांच्यासाठी काही विशेष करावं लागत नाही. शरद पवार यांच्याकडे विरोधी पक्षाची भूमिका मांडण्याची भूमिका सध्या तरी अजिबात दिसत नाही. ते तसे अक्षरशः एकाकी पडल्यागत आहेत. त्यांच्यात लढण्याची इच्छाशक्तीसुद्धा दिसत नाही. आपले राजकीय ठेव आणि त्यावरचं व्याज त्यांना पुरेसं आहे. पण काँग्रेस, उबाठा यांचे लोक जे काही करतात त्याचा त्यांना उपयोग होण्यापेक्षा भाजपलाच त्याचा उपयोग होतो. मुख्य म्हणजे फडणवीसांना जास्त उपयोग होतो यांच्या विरोधाचा. हे वारंवार असं दिसून आलेलं आहे. सत्ताधारी पक्षावर उठवलेली टीकेची झोड म्हणजे लोक इकडून तिकडे येतील हा समजच मुळात अतिशय मूर्खपणाचा आहे. म्हणजे याचा उल्लेख करण्याची सुद्धा गरज नाही. पण सतत रडगाणे गात राहून सत्ताधारी पक्षाला अडचणीत कसे काय आणता येईल बरं. 2019 नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री पदाच्या आमिषाने
शरद पवार आणि काँग्रेसच्या नादाला लागल्यामुळे, म्हणजे लागल्यापासून त्यांच्या संघटनेचे अक्षरशः 3-13 वाजले. म्हणजे एक तर संघटनेत फूट पडली, मुख्यमंत्रीपद गेलं, निशाणी गेली, खासदार गेले, आमदार चाललेत, आणि संजय राऊत मात्र रोजच्या रोज सत्यानाश करण्यासाठी मोकळे बसलेले आहेत. आता पुन्हा तेच ते सांगण्यात काही तसा अर्थ नाही म्हणा, पण उद्धव ठाकरे हे तर फडणवीस यांच्यासाठी अक्षरशः म्हणजे गॉड गिफ्ट ठरलेले आहे. म्हणजे जसं राहुल गांधी मोदींच्यासाठी गॉड गिफ्ट आहेत, तसं विरोधकांनी फक्त आणि फक्त फडणवीस द्वेषाचेच राजकारण चालवलेले आहे. आणि फक्त द्वेषावर आधारित एकही चळवळ या देशात कधीही मोठी झालेली नाही. हा इतिहास आहे, आणि इतिहासाची पुनरावृत्ती ही होतच राहते असं म्हणतात. त्यात बरेच तथ्य असावे असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब कराच. तर तूर्त इतकेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.